नमस्ते जी, कैसे हैं आप सब। वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। मी पायल मागाडे आणि आज मी चाललेले घरी, ते पण ट्रेननं आणि ते पण पहिल्यांदा आणि ते पण एकटी। तुम्ही मधीच मंद माणूस बघू शकताय जो फुल पिलेला होता, ते मला नंतर समजलं। तो सगळ्या डब्यासंग सेल्फी काढालता। सगळं चांगलं झालं, मी निघाले, मी ट्रेनमध्ये बसले। हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार होता एकटं प्रवास करण्याचा, ते पण ट्रेननी। वा, आणि मी सुपर एक्सायटेड होते। आणि एकटं ट्रॅव्हल करताना लोकांसोबत गप्पा मारणं टाळत्या, बिकॉज मी क्राईम पेट्रोल बघितलं यार, आणि मी वेबसिरीज पण बघत्या। त्यामुळे मी कधीच ट्रॅव्हल करताना कोणाशीच ओव्हर शेअर करत नाही, कोणाशी जास्त ओळख बनवत नाही आणि नाही बनवत मी बस। कारण मी एकटं ट्रॅव्हल करत असते आणि माझ्या डोक्यात भरपूर गोष्टी येत असतात, त्यात मी मुलगी आहे आणि मी एकटं ट्रॅव्हल करत असते। सो झालं असं की ट्रेन निघाली आणि माझी ट्रेन चुकलेली, मी चुकीच्या ट्रेनमध्ये बसलेले। आणि ट्विस्ट असा होता की जी बरोबर ट्रेन होती, ज्यात मला जायचं होतं, जी मला सांगोलपर्यंत घेऊन जाणार होती, ती ह्या ट्रेनच्या मागंच येत होती। त्यामुळं ती जी ट्रॅकिंग मी लावलेलं फोनच्या ॲपवरती, ते मला बरोबर दाखवत होतं की तुझी ट्रेन बरोबर चालल्या। पण माझ्या बुद्धीत हे कधी आलं, जिथं मिरजनंतर दोन्ही ट्रॅक वेगळे झाले आणि मिरजमध्ये आता मला लोकेशन दाखवायचं बंद झालं, कारण ट्रेनचा तो ट्रॅकिंगमधनं ते पुढं सरकीनाच ट्रेन। मग म्हणलं आत्ता इथं काय तर घोळ झाला। मग तिथं मी धाडूस करून एका शेजारी, म्हणजे पुढच्या साईडला, पुढच्या सीट्सवर एक जोडपं बसलेलं, त्यांना 2 मुलं होती, बिचारी सभ्य वाटत होती। आता ह्यात पण असं आहे की सभ्य दिसणारी पण लोक कुठं ते किडनॅपिंग, मुलींना उचलून येते, असलं तसलं करतात, किडनॅप असलं दाखवलं वेबसिरीजमध्ये यार, आणि त्या ह्याच्यामध्ये पण क्राईम पेट्रोलमध्ये पण। सो आय हॅव अ फिअर, सो फटती आहे मेरी। सो मी नाही विचारत, बोलत नाही। हां, तरी पण मी धाडस करून त्यांना विचारले की ट्रेन नक्की कुठली आहे, कुठं चालल्या, कारण मला वाट लागलेली माझी, कळली ट्रेन चुकल्या। विचारलं तर त्यांनी म्हणली तुम्हाला कुठं जायचं होतं, मी म्हटलं सांगोला जायचं होतं, तर ते म्हणले की तुमची ट्रेन चुकल्या, ही ट्रेन दुसरीकडे चालली आहे। आता ती कुठं चालली हे त्यांनी कुठं सांगितलं हे पण माझं विसरले, सो सॉरी। तर ट्रेन चुकलेली बेसिकली। मग त्यांनी सांगितलं की असं असं तुम्हाला आता उतरावं लागणार, पुढे येईल त्या स्टॉपला। आता म्हणजे त्यांनी सांगायचे ते मला समजलं की आता पुढच्या पटकन येईल त्या स्टॉपला उतरून जावं लागणार आहे, बघावं लागणार आहे कुठं जायचं। मग मी विचारलं की आता स्टॉप कुठला येतो आहे, तर त्यांनी एक स्टॉप सांगितला जो आडवळणी होता, जिथनं मला धड सांगोलची पण लवकर बस भेटली नसते आणि धड कोल्हापूरची पण बस नीट भेटली नसते लवकर। म्हणून मी म्हणले की आता इथं आधीमध्ये उतरून चालणार नाही। मग म्हणून मी थेट जो मेन स्टॉप होता त्याच्यानंतरचा, तो होता कराड। मग मी ठरवलं की आता कराडमध्ये उतरायचं, कारण तिथनं मला निदान कुठेतरी 4 ठिकाणं होती, जत, सांगोला आणि कोल्हापूर। ह्या तिन्ही ठिकाणी मला जरी कुठल्या जरी ठिकाणी बस भेटली तरी मला चालणार होतं। त्यामुळे मी डिसाईड केलं की आता आधीमध्ये उतरून चालणार नाही, डायरेक्ट कराड। सो डिरेक्टली कराडमध्ये उतरले। कराडमधनं मग रिक्षानं मग बस स्टॉप, आणि बस स्टॉपवरनं मग तिथे चौकशी केली की सांगोला किंवा जतला बस आहे का, ते म्हणले नाही। मग मी म्हणलं कोल्हापूरला तर आहे का माघारी जायला, ते म्हणलं होय। मग मी कोल्हापूरच्या बसमध्ये बसले आणि गप कुत्र्याकात संध्याकाळपर्यंत माघारी आले। आणि ह्यामध्ये मला समजलं की एकाच गावाकडे जाणाऱ्या ट्रेनचा ट्रॅक बदलत असतो। म्हणजे मी कधीच, आय स्वेअर ऑन, मी कधीच प्रवास नाही केला एकटीनं, तर कधीच नाही केला, हे फर्स्ट टाईम होतं। आणि आमच्या फॅमिलीत पण कोण जास्त करत नाही। तर एक जी ट्रेन आहे ज्यात बसून मी पहिल्यांदा सांगोलकडनं कोल्हापूरकडं आल्या, ती ट्रेन स्वतःचा ट्रॅक बदलून तिकडं पण थांबू शकत्या, हे मला पहिल्यांदा कळलं आयुष्यात। हा एक्सपिरियन्स, आणि त्यात तुम्हाला काय सांगू मी, मला हसू येत होतं, मला टेन्शन येत नव्हतं। काय त्याचा पप्पाला कॉल केला फ्रँकली, पप्पा असाच झाले, आता मला काहीतरी करावं लागणार माघारी जाऊन। पप्पा बी लाईक लगेच बघ, म्हणून मी तुला म्हणत असतो ट्रेन नको, भीती वाटते जरा, असं होते तसं होते। पप्पा म्हणले चिल, एक्सपिरियन्स झाला ना पहिला, आता इथून पुढं तसं नाही करणार, आता इथून पुढं पहिला चेक करणार ट्रेनच्या वरच, लोकांना विचारण्यापेक्षा मी बाकीचे जे लागतील ते प्रिकॉशन्स घेणार आणि मग ट्रेनमध्ये बसणार। आणि भाई माझ्या तेवढी चूल आहे ना, म्हणजे जिथं माझ्याकडनं मिस्टेक होते ना काहीतरी, ती मला परत करायचंच आहे, ते मला धाडस करून बघायचं आहे। आता होतेच काय नेमकं, मला ती चूक सुधारायची असं नाही, पण मला लाईक आता ह्यावर होते इगोला माझ्या की माझ्याकडनं असं कसं काय झालं,
सो असं नाही की तो वाईट एक्सपिरियन्स आहे म्हणून मी परत ट्रेननं प्रवास करणार नाही. मी 100% करणार, मी 100% जाणार, एकटी जाणार ते पण. तिथनं मग बसनं मी माघारी आली कोल्हापूरला. एक रात्र झोपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत गावाकडं बसणं सकाळ सकाळ लवकर गेले. असा होता माझा एक्सपिरियन्स. आणि यामध्ये भिण्यासारखं काय नव्हतं, कारण असं एवढं पण काय झालं नव्हतं. सॉल्व झालं होतं. मला एक एक्सपिरियन्स आला होता, त्यामुळे मी खुश आहे. रिग्रेट लय होत होतं, कारण मी त्या दिवशी संध्याकाळी घरी असते आणि त्या दिवशी शुक्रवार होता. पप्पानी बाजारातनं काय काय आणलं असेल ह्याचा विचार करून करून माझं डोकं दुखत होतं. खरंच मला फक्त एवढ्या एकच गोष्टीचं रिग्रेट होत होतं की मी आत्ता घरी असते आणि आज शुक्रवार आहे. आमच्याकडे शुक्रवारी बाजारचा दिवस असते. आणि शेवटी मी दुसऱ्या दिवशी गेली आणि दुसऱ्या दिवशी पण काय आता खायला प्यायला आणतेच की घरचे आहेत म्हटल्यावर. पण मी जर शुक्रवारी गेले असते तर जाऊ दे सोडा.